नमस्कार मंडळी. तर आपल्या नैसर्गिक शेतीच्या या सदरामध्ये तुमचं स्वागत करतो. तर आपण नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बऱ्यापैकी आता भाज्या उगवलेल्या आहेत. ज्या आपण भाज्या लावलेल्या होत्या तर त्या मी तुम्हाला दाखवतो. जशी की हळद तुम्ही बघा, हळद आपण भरपूर प्रमाणात लावली होती, म्हणजे 25 किलो आपण हळद लावलेली, तर ती छान प्रकारे अशी उगवलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा की शिरोळी घोसाळी जी आपण लावलेली आहे तीसुद्धा बऱ्यापैकी आले. त्यांना आपण सपोर्ट सिस्टीम दिलेली आहे, त्याच्या माध्यमातून मग ते त्या सपोर्टने वरती येतील, बरोबर. त्याच्यानंतर कारली आपण लावली होती, ती कारली आणि काकडी, ही काकडी आहे, तर ही काकडीसुद्धा छान प्रकारे आलेली आहे. आता काही ज्या भाज्या होत्या त्या आलेल्या नाहीत, जसे की कारली वगैरे त्या आलेल्या नाही आहेत, तर त्याचं जे बियाणं होतं ते खराब निघालं. म्हणजे याच्यामधून एक अनुभव मला मिळाला की जे सुट्टं बियाणं आपण घेतो ते न घेता चांगलं पॅकेटवालं बियाणं आणि त्याची डेट, एक्सपायरी डेट वगैरे असलेलं बियाणंच आपण घेतलं पाहिजे. कारण जे सुट्टं बियाणं घेतो आपण त्याच्यामध्ये एक्सपायरी डेट वगैरे नसते, ते एक्सपायर्ड झालेलेच असतात असं मी नंतर ऐकलं. तर अशा पद्धतीने आपण प्रयत्न करतो आहे. आता ज्या भाज्या आलेल्या नाही आहेत त्या पुन्हा एकदा पिशवीमध्ये लावून त्या उगवल्यानंतर मी त्या लावणार आहे आणि अशा प्रकारे आपण करू. आणि त्या साईडला भेंडी आणि वांगी तीसुद्धा छान प्रकारे आलेली आहे. तर आपला प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त वेगवेगळ्या भाज्या, सिझनल भाज्या लावण्याचा आपला प्रयत्न आहे आणि शिकण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे प्रत्येक सीझन वाईज भाज्या कशा होत आहेत, त्यांचे चॅलेंजेस आपल्याला काय येत आहेत ते सगळं शिकून आपण प्रयत्न करतो आहे. तर चला भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.